दीक्षा काय करते का? कांदा कापतीये बिर्याणीसाठी. अच्छा, तर आज बिर्याणीचं बेत आहे वाटतं. हो. तर मित्रांनो, बिर्याणीसाठी जिबा हा तांदूळ आम्ही वापरतोय आणि हे मिक्स वेजचं एक पॅकेट आणलं आहे अर्धा किलोचं. तर तुम्हाला जेवढा बिर्याणी करायची आहे, सपोज तुम्हाला 1 किलोची करायची असेल तर तुम्ही 1 किलो तांदूळ घ्यायचा आहे, त्याला सूक करायचं आहे 30 मिनटं ॲटलिस्ट. आणि जेवढा तांदूळ घ्याल तेवढंच तुम्ही मिक्स वेजचं पॅकेट घ्या आणि त्यात एक्स्ट्रा तुम्हाला जे काही टाकत असेल, समजा आम्ही इथं बटाटे टाकलेत आणि सोयाबीन आहे तर तेही तुम्ही टाकता. व्हेजिटेबल्स टाकले दीक्षाने. अजून काय टाकायचं दीक्षा? अजून आलं लसूण पेस्ट आहे आणि दही आहे, मीठ टाकलंय आणि ते मॅरिनेट करतोय आपण 20 मिनटं. जेवढं प्रपोर्शन तुम्ही राईस घ्याल आणि मिक्स व्हेज घ्याल सेम प्रपोर्शन तुम्ही कांदा कापायचा आहे. हा बरिस्ता दीक्षाने तयार केला आहे पहिलाच कांदा कापून मस्तपैकी वापरण्यासाठी. तर आपण कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर कापून घेतलेली आहे. मित्रांनो, जेवढा तुम्ही कांदा घ्याल त्याचप्रमाणे तुमचा मसाला तयार होणार आहे, तेवढीच तुम्हाला टेस्ट येणार आहे खाण्यासाठी. आपण आता पूर्ण तयारी केलेली आहे. आपला कांदा कापून झालेला आहे, टोमॅटो आणि कोथिंबीर, आपलं मॅरिनेशन पण झालेलं आहे मिक्स वेजचं आणि आपण राईस पण भिजवून ठेवलेला आहे 30 मिनिट्ससाठी. दीक्षा, हे पाणी कशाला ठेवलंय? ते तांदूळ शिजण्यासाठी. तांदूळ शिजवायचे आहेत का आपल्याला? हाफ बॉईल करायचं. हाफ बॉईल. आणि त्यात काय काय टाकायचंय? खडे मसाले टाकायचे. खडे मसाले? बरं, ठीक आहे. स्टार फुल, ही लवंग आहे, ही मोठी विलायची, ठीक आहे. शहाजिरा. दिस इज शहाजिरा, ठीक आहे. दालचिनी ना, काळी मिरी. आपल्याला हे सर्व आता या पाण्यात टाकायचं आहे. व्हेरी गुड. तमालपत्र पण टाकलंय. तमालपत्र. मीठ जास्त टाकायचं आहे. कायसाठी? तांदळाला स्वाद येण्यासाठी मीठ जास्त टाकायचं आहे. परत वरून टाकायचं नाहीये. थोडंसं तेल टाकायचं आहे. आपण या मोठ्या कुकरमध्ये ग्रेव्हीची फोडणी देणार आहोत. पाणी जे एक्स्ट्रा असेल ते काढायचं आहे, सोप केलेलं. वाव, दिस इज ब्युटिफुल. तांदूळ सुंदर असा सोप झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. इकडं पाणी उकळतंय मसाल्यांसोबत. इकडं आपला बरिस्ता आहे, हे मॅरिनेशन, हे कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर. इकडे आपलं पाणी आता इथं मॅरिनेट करायचं, ग्रेव्ही करायची आहे ना, तर पाणीसाठी सर्व ठेवलं. कांदा टाकून घ्यायचा आहे. फक्त कांदा टाकला आहे दीक्षाने. आता हा मस्त भाजेल. थोडासा मऊ होऊ द्यायचा. तर शेफ म्हणतात की थोडासा हा मऊ होऊ दे. थोडंसं त्याला फिरवू द्यायचं आहे, मऊ होस्तर फिरवायचं आहे त्याला. आपण यात तेल टाकलं नाहीये. लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं. तसा लाल होऊ द्यायचं आहे त्याला. आणि यात तेल नाही बरं का मित्रांनो. चिमूटभर मीठ टाकलंय. मित्रांनो पाहू शकता, थोडासा कांदा मऊ होण्यास सुरुवात झालेली आहे आणि थोडंसं कलरही चेंज झाला आहे. इकडे पाणी आपलं गरम होतच आहे. तेल वर दिसतं तुम्हाला तळताना. जेव्हा आपलं पाणी उकळेल तेव्हा आपल्याला तांदूळ टाकायचा आहे त्यामध्ये.
तर मित्रांनो, हा कुकर खूप मोठा आहे. तर आपण कुकरमध्ये त्याला दम देणार आहे. कांदा थोडासा गरम झालेला आहे. आता आपण ज्या कांद्यामध्ये तेलामध्ये कांदा बेरिस्ता तयार केला तेच तेल आपण इथं वापरलं आहे, रियूज केलं आहे. तेल तुम्हाला भरपूर करायचं आहे, तेलाशिवाय टेस्ट येत नाही. 1 2 3 4 आणि अर्धी वाटी थोडंसं अधिक होतं. म्हणजे भरपूर तेल घालायचं आहे, अजिबात कंजूसपणा करायचा नाही आहे. तेलाशिवाय टेस्ट येणार नाही. काजू टाकलेला आहे. काजू शिवाय मजा नाही बरं का बिर्याणीला. स्वीटनेस आहे ती काजूची. जेव्हा तुम्ही तो तुमच्या वाट्याला येईल तेव्हा तुम्हाला कळते. कांदा हा मस्त लाल झालेला आहे. आणि ही पूर्ण मॅरिनेट केलेलं सारण आपण टाकत आहे मिक्स व्हेजचं. मित्रांनो, त्यातच आपण आलं लसूण पेस्ट दही टाकलेलं आहे. ते मस्त एकजीव करून घ्यायचं आहे. भांड्यांचा आवाज आला पाहिजे. आणि आता मसाले टाकायचे आहेत. ही हळद, धने पावडर, तांबडं तिखट घरचं आहे बरं काय, आम्ही बाहेरचं नाही आणत. घरकुल मसाला, गरम मसाला 1 चमचा, बिर्याणी मसाला. येस, हे सगळं एकजीव करून घ्यायचंय तुम्हाला मित्रांनो. मॅडम मध्ये मिक्स करायचं. आता मिक्स आणि एकजीव वेगळं आहे का मित्रांनो, सांगा बरं तुम्ही. वाव, छान असा फ्लेवर आलेला आहे, त्याला कलर पण आलेला आहे. थोडासा बरिस्ता टाकलाय बायकोने माझ्या. आणि तिकडे पाणी उकळलं आहे बरं का मॅडम आपलं. तुम्ही त्या तांदूळ सोडू शकता. कोण रडतंय? संस्कृती रडते वाटतं. टाका एकदाच. तर मित्रांनो, सगळा तांदूळ टाकून झालेला आहे. आता मस्त त्याला शिजू द्यायचं आहे. 80% ना, 50%, 60%. कुकरमध्ये करतोय ना आपण, तर त्याला दम लवकर बसतो. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता सुंदर असं टेक्स्चर आलेलं आहे मसाल्याचं. आणि याला आपण 2 मिनिटं वाफ दिलेली आहे. आणि इकडे आपला तांदूळ रेडी झालेला आहे. ये, आता आपण तो लेअरिंग करणार आहे. पाहू शकता सुंदर असा तांदूळ आहे. आज हिबा प्रमोशन नाही मित्रांनो, पण तांदूळ छान आहे. तुम्ही पण यूज करू शकता. दावतपेक्षाही चांगला आहे. पन्नास 50% शिजवला आहे, कारण की आपण दम देणार आहे ना ह्याच्यामध्ये. तर जेव्हा आपण झाकण लावू तर तो लवकर शिजेल कुकरमध्ये. तांदूळ जास्त झाला असं वाटत आहे, पण तसं नाही आहे मॅडमची. थोडंसं पाणी ठेवायचं आहे मित्रांनो बरं का, सगळं टाकून द्यायचं नाही आहे. वाव, तर सुंदर असं त्याला लेअरिंग केलं आहे आपण व्हाईट राईसने. खाली आपला मसाला आहे, ग्रेव्ही आहे. आणि आता टाकणार आहे आपण आपला बरिस्ता. आणि अजिबात चिंबूसपणा करायचा नाही आहे कांद्याच्या बाबतीत. कांदा हा भरपूर यूज करायचा आहे. कांद्याशिवाय तुम्हाला टेस्ट लागणारच नाही बिर्याणीला. सुंदर असा कलर आलेला आहे. आता टाकायची ती कोथिंबीर.
पहा व्हाईट होता नंतर बरेचसं आता मस्त हिरवा वाटतंय. छान वाटतंय छान आणि एकदम टेस्टी होते बरं का बिर्याणी अशी. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आम्ही असे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाठवत राहू. आणि आम्ही टाकतोय वरून थोडासा बिर्याणी मसाला आणि हे एक्स्ट्रा इफेक्टसाठी आहे हा. मित्रांनो तुम्ही वरून तूपही टाकू शकता, पण आम्ही हे शक्यतो जे पाणी आहे ना तांदळाचं त्यात आपण मसाले टाकलेत आणि त्यात तूपही आहे आणि तेलही आहे, तर आम्ही ते पाणी यूज करतो. त्याने थोडंसं मॉइश्चर येतं आणि थोडंसं वेगळी टेस्ट होते. तुम्हीही ट्राय करू शकता. बघा तुम्ही कसं मस्त टेक्स्चर येतं आहे. जेव्हा आपण बिर्याणी ओपन करू तेव्हा याचा कलर खूप छान होतो. कलर पण टाकू शकतो वरून. तुम्ही वाटलंच तर कलर टाकू शकता, नाही टाकू शकता तुमच्या सोयीनुसार, पण आम्ही यूज नाही करत कलर. आणि आता मित्रांनो हे झाकण लावून घ्यायचं आहे आणि कमी फ्लेमवर कमीत कमी किती मिनटं 20 ते 25 मिनटं हे ठेवायचं आहे. तर भेटूया परत 20 मिनटानंतर. ज्ञानदा आली का तू? काय केलं स्कूलमध्ये आज तू? अभ्यास केला? गेम खेळ गेम होय काय? ए ज्ञानदा गेम खेळली का तू आज? आज स्पोर्ट डे होता ना तुझा? स्पोर्ट डे असतो दीक्षा, आज खेळायचा असतो, प्लेइंग टाइम असतो आज. शिकवत काहीच नाही आज. तो मित्रांनो 25 मिनटं कंप्लीट झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असं दम बसलेला आहे त्याला. आता आपण हा खोलायचा आहे. जी काही वाफ असेल ती पहिली बाहेर काढून घ्यायची आहे कुकरचं झाकण उघडण्याच्या आधी. आता हे आपोआप झाकण पडेल एका मिनिटाने. कुकर हा ॲक्च्युली 12-13 लिटरचा आहे. मी आज स्पेशली बिर्याणीसाठी आणला आहे पुण्यावरून. छान असा कलर आलेला आहे. नॅचरल कलर आहे बरं का, नो आर्टिफिशियल्स. आणि राईस हा तुम्ही पाहू शकता सुंदर असा राईस आहे हा. जीवा थोडासा महाग आहे, पण तुम्ही जेव्हा टेस्ट कराल तर खूप असा मऊ लांब लचक असा तांदूळ आहे हा. आणि टेक्स्चर पण त्याचं खूप छान आहे. तर आता आम्ही हा खाणार आहे. बघूया टेस्ट कशी होते. मंडळी तुम्ही पाहू शकता कलर कसा चेंज झाला आहे ते. वाव, दिस इज ब्युटिफुल. आणि तुम्ही वाफ पाहू शकता. आणि हे टेक्स्चर पहा व्हेजचं. सेम नॉनव्हेज सारखी बिर्याणी होते, फक्त चेंज आहे ते चिकन आपण टाकत नाही तर टाकतोय फक्त मिक्स व्हेजचं पॅकेट. सुंदर अप्रतिम झाली. टेस्ट पण खूप छान आहे मित्रांनो. तुम्ही ट्राय करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये टाका. तुम्हाला जर ही रेसिपी हवी असेल तर तुम्ही कमेंट करा. आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ विथ डिटेल्स.